श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आज नवरात्रीचा 9वा दिवस म्हणजे शेवटचा दिवस आहे. तर मित्रांनो, या शेवटच्या दिवशी ही कथा तुम्ही नक्की ऐकावी. ही प्राचीन कथा तुम्ही ऐकल्याने देवी त्यांचे जीवन आनंदाने भरवते. तेव्हा विलंब न करता आम्ही तुम्हाला ती प्राचीन कथा सांगतो. याद्वारे तुम्हाला कळेल की स्त्रीने तिच्या घरातील कोणत्या वस्तू इतरांना देऊ नये. जी स्त्री या वस्तू इतरांना देते, लक्ष्मी तिच्या घरातून निघून जाते. म्हणून मित्रांनो, ही कथा तुम्ही पूर्णपणे ऐकलीच पाहिजे, कारण अर्धवट लक्ष घातक आहे. खूप वर्षापूर्वी मध्य प्रदेशात एक अतिशय सुंदर शहर होते. त्या शहरात सुकन्या नावाची स्त्री पती आणि सासू सोबत राहत होती. सुकन्या ही निष्ठावान स्त्री होती, जी खऱ्या धर्माचे पालन करण्यास तयार होती आणि घरच्या कामात निपुण होती. सुकन्याचा स्वभाव खूप दयाळू होता. ती नेहमी इतरांना मदत करायची. सुकन्याचा नवरा संजय हा वैश्य होता. त्याचे धान्याचे दुकान होते. तो लोकांना लागणाऱ्या वस्तू बाजारात विकायचा. सुकन्याचे आपल्या पतीवर खूप प्रेम होते. तिने आपल्या पतीला परमेश्वर मानले होते आणि त्याची सेवा केली. सुकन्या रोज नवऱ्याच्या आधी उठायची, अंगणात स्वच्छ करायची, मग रांगोळी काढायची आणि अंगण सजवायची. मग अंघोळ वगैरे उरकून ती तुळशीला पाणी घालायची. देवी देवतांची पूजा करायची. तिची दिनचर्या रोजची अशी होती. सुकन्या कधीही कोणाचाही अनादर करत नव्हती. ती सगळ्यांशी गोड आवाजात बोलायची. सर्वजण सुकन्याकडे बघायचे तेव्हा म्हणायचे, लक्ष्मी सारखीच गुण असलेली स्त्री आहे. ती आपल्या कुटुंबाची किती छान काळजी घेते. याशिवाय दानधर्म करताना सुकन्याचे हात कधीही मागे खेचले जात नव्हते. जो कोणी भिकारी तिच्या दारात आला त्याला दान दिल्याशिवाय पाठवले नाही. उपाशी पोटी आलेले तिच्या दारून पोटभर जेवण करून परत जायचे. त्यामुळे त्यांच्या दारात आलेले सर्व भिकारी तिला आशीर्वाद देऊन आनंदाने परतायचे. इतकंच नाही तर सुकन्या शेजारच्यांनाही मदत करायची. शेजाऱ्या राहणाऱ्या गरीब आणि दुःखी लोकांना जे काही हवं ते सुकन्या शेजारच्यांना द्यायची. त्यामुळे सुकन्याच्या शेजारच्यांनीही आदर केला होता. जे लोक म्हणायचे, अहो, ही सुकन्या साक्षात लक्ष्मी आहे. माता अन्नपूर्णेचे स्वतः सुकन्याच्या रूपात जन्म घेतला आहे. जेव्हा लोक सुकन्याचे कौतुक करायचे तेव्हा सगळे तिच्याबद्दल चांगले बोलायचे. पण लोकांचे बोलणे ऐकूनही सुकन्याला कधीही अभिमान वाटला नाही. ती सर्वांशी आदराने वागत होती. एके दिवशी सुकन्याच्या शेजारच्या घरी येते. सुकन्या त्यांचे स्वागत करते आणि खूप प्रेमाने सांगते, अहो ताई, आमच्या घरी स्वागत आहे. आज माझ्या घरी का आलात? तुम्हाला काय हवं असेल तर माझ्याकडून नक्की मागू शकता. मी तुम्हाला नक्कीच मदत करेन. सुकन्याची शेजारी म्हणते, सुकन्या ताई, आज आमच्या घरी अनेक नातेवाईक आले आहे. मी त्यांच्यासाठी जेवण बनवत आहे. म्हणूनच मी तुमच्याकडे चपात्या बनवण्यासाठी पोळपट, लाटणे आणि तवा मागायला आली आहे. काही काळ पोळपट, लाटणे आणि तवा दिल्यास खूप मोठे उपकार होईल. काम पूर्ण झाल्यावर मी ते तुम्हाला परत करीन. सुकन्या म्हणते, बहिणाबाई, यात कोणती मोठी गोष्ट आहे? सध्या मला पोळपट लाटण्याची गरज नाही, म्हणून तुम्ही माझे पोळपट, लाटणे आणि तवा घेऊन जाऊ शकता. थांबा, मी आताच तुमच्याकडे आणून देते. मग सुकन्या स्वयंपाकघरात जाते आणि तिच्या शेजारच्या आलेल्या ताईंना पोळपट लाटणं देऊन टाकते. तेव्हा शेजारी म्हणते की ठीक आहे ताई, धन्यवाद. मी माझं जेवण झाल्यावर लगेच तुमचे पोळपट, लाटणे आणि तवा आणून देईल. सुकन्या म्हणाली, ताई, काळजी करण्याची गरज नाही. तुझे काम पूर्ण झाल्यावर मला परत कर. मग शेजारची ताई सुकन्याचे पोळपट, लाटणे आणि तवा घेऊन निघून जाते. काही वेळाने दुसरी स्त्री सुकन्याच्या घरी येते. सुकन्या सुद्धा तिचं प्रेमाने स्वागत करते आणि विचारते, प्रिय बहिणी,
आज तुला माझ्याजवळ काय काम आहे आणि तुला माझ्याकडून काय हवं आहे ते सांग, मी तुला नक्कीच मदत करेल. तेव्हा ती स्त्री म्हणते, बहिणी, माझ्या घरात खूप घाण आहे. माझ्याकडे घर स्वच्छ करण्यासाठी काही नाही, म्हणून मी ते मागण्यासाठी तुझ्याकडे आली आहे. जर तुम्हाला काही अडचण नसेल तर कृपया मला तुमचा झाडू द्या. मी माझे घर स्वच्छ करून झाडू तुम्हाला परत करीन. तेव्हा सुकन्या विचार न करता म्हणते, बहिणी, हा तर फक्त झाडू आहे, त्यात काय अडचण असू शकते. तू थांब, मी आत्ताच माझ्या घरून तुला झाडू घेऊन आणून देते. असे बोलून सुकन्या घरात जाते आणि झाडू घेऊन येते आणि त्या स्त्रीला देते. ती स्त्री सुकन्याच्या घरातून झाडू घेऊन निघून जाते. मग काही काळाने तिसरी स्त्री सुकन्याच्या घरी येते. सुकन्या तिला मोठ्या प्रेमाने म्हणते, मी तुला मदत करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. तुला काय हवं आहे का? तेव्हा ती महिला म्हणते, सुकन्याताई, तू खूप दयाळू आहेस. मी तुझ्याबद्दल खूप ऐकलं आहे आणि तू सर्वांची मदत करत राहतेस, म्हणूनच मी तुझ्याकडे थोडी मदत मागण्यासाठी आली आहे. सुकन्या म्हणाली, ताई, अजिबात संकोच करू नकोस. तुला जे काही हवं ते तू मला सांग. मी नक्कीच माझ्या परीने तुला मदत करण्याचा प्रयत्न करेल. जे माझ्या अधिकारात असेल मी ते तुला देईल, नकार करणार नाही. तेव्हा ती स्त्री म्हणते, हे सुकन्या, आज एक स्थळ माझ्या मुलीला पाहण्यासाठी येत आहे, त्यामुळे मला काळजी वाटते. माझ्याकडे तिला घालण्यासाठी दागिन्यांचा एक तुकडा नाही. मग मी माझ्या मुलीला काय घालू? मुलाकडचे लोक बघायला येत आहे, पण तिच्याकडे काय घालायला चांगली साडी देखील नाही. जेव्हा मुलीच्या घरचे माझ्या मुलीला बघून जातील तेव्हा मी तुझे सगळे सामान तुला परत करीन. त्या शेजारचीचे म्हणणे ऐकून सुकन्या म्हणाली, अगं बहिणी, काळजी करू नकोस. तुझी मुलगी माझी मोठ्या बहिणीसारखी आहे. मी तिला नक्कीच मदत करेल. आता मी तुला माझे दागिने आणि साडी देईन, ते तू तुझ्या मुलीला नेऊन दे. आणि ती स्त्री तिचे सामान घेऊन निघून जाते. आणि ते झाल्यावर पुन्हा दुसरी शेजारी सुकन्याच्या घरी येते. नेहमीप्रमाणे सुकन्या तिचे मोठे आदराने स्वागत करते आणि म्हणते, आज तू कशासाठी आली आहेस मला सांग. मी तुम्हाला कशी मदत करू शकते? तुम्हाला जे हवं आहे ते सांग, मी तुम्हाला नक्कीच मदत करेल. तेव्हा ती शेजारीण म्हणते, हे सुकन्या, तू खूप दयाळू आहेस आणि प्रत्येकाला मदत करतेस, म्हणूनच मी तुझ्याकडे आले आहे. माझ्या मुलाला भूक लागली आहे आणि त्याला प्यायला दूध नाही, म्हणून मी तुझ्याकडे दूध मागायला आली आहे. सुकन्या म्हणते, ताई, यात काय मोठं? इथेच थांबा, मी तुम्हाला आतून दूध आणून देते. सुकन्या स्वयंपाकघरात जाते, थोडे दूध आणते आणि त्या बाळाला देते. ते बाळ आनंदाने दूध घेऊन निघून जाते. अशा प्रकारे सुकन्या तिच्या शेजारच्यांना मदत करते आणि आनंदाने घरची कामे करू लागते. मग रात्र पडताच तिचा नवरा घरी परत येतो. सुकन्या आपल्या पतीला नमस्कार करते आणि त्याची चांगली सेवा करते. भोजन झाल्यावर रात्री पती पत्नी दोघेही सुखाने झोपतात. मग दुसऱ्या दिवशी जेव्हा ते उठतात तेव्हा त्यांना एक वाईट बातमी ऐकायला मिळते. एक माणूस धावत सुकन्याच्या घरी येतो आणि सुकन्याच्या नवऱ्याला म्हणतो, भाऊ, काल रात्री तुझे दुकान कोणीतरी लुटले आहे. सर्व सामान गायब आहे. सुकन्याचा नवरा अचानक घाबरतो आणि त्यांच्या दुकानात धावतो आणि पाहतो की कोणीतरी त्याचा सर्व माल लुटला आहे. त्याच्या दुकानात ठेवलेले सर्व पैसेही चोरीला गेले आहेत. तो दुःखी आणि निराश होऊन घरी परततो आणि सुकन्याला सर्व काही सांगतो. जे ऐकून सुकन्या खूप दुःखी होते. सुकन्या म्हणाली, नाथ, काळजी करू नका. आपल्या घरी अजूनही पैसे आहेत, ज्यातून तुम्ही पुन्हा व्यवसाय सुरू करू शकता. त्यानंतर जेव्हा सुकन्या तिच्या घराच्या शेजारी पाहते तेव्हा तेही पूर्ण रिकामे दिसते. त्यातील सर्व सामान आत्ता चोरीला गेले होते. ते पाहून सुकन्या खूप दुःखी होते. त्यांना समजत नाही की हे कसे झाले. सुकन्या नवऱ्याच्या तिजोरीतले सर्व पैसे नाहीसे होतात. हे सर्व पाहून सुकन्याच्या नवऱ्याला राग अनावर होतो
आणि तो तिच्यावर खूप भडकतो. तेव्हा सुकन्या म्हणते, कृपया शांत व्हा, आम्ही काहीतरीच उपाय शोधून काढू. सुकन्याचा नवरा सांगतो, तुम्ही इतर लोकांना तुमच्या घरी बोलावून त्यांना जेवू घालता, अनोळखी लोकांना तुमच्या घरी बोलवता, याचाच हा परिणाम आहे. त्यापैकी एकाने नक्कीच आमच्या घरातून सर्व पैसे चोरले आहेत. रागाच्या भरात सुकन्याचा नवरा तिला शिवीगाळ करतो. सुकन्याची सासूही तिला खूप शिव्या देते आणि म्हणते, तू या शेजारच्यांना घरच्या वस्तू देत राहिलीस, विचार न करता कोणाचीही मदत करतेस. त्यातील एकाने सर्व पैसे चोरले आहेत. घरातील सर्वजण सुकन्याला वाईट साईट बोलू लागतात. तेव्हा सुकन्या आपल्या पतीचे सांत्वन करून म्हणते, हे परमेश्वरा, मी माझे काही दागिने आमच्या शेजारच्याला दिले आहेत. मी तिच्याकडून ते दागिने आणून तुम्हाला देते आणि नक्कीच त्याचा थोडाफार उपयोग होऊ शकतो. जेव्हा सुकन्या ते शेजारच्यांच्या घरी जाते तेव्हा ते शेजारील देखील घराला टाळा लावून कायमचे निघून गेलेले असतात. खरं तर ही सुकन्याची झालेली फसवणूक असते. ती पूर्णपणे घाबरते, कारण तिला आता कोणताही मार्ग दिसत नाही. सर्वांकडून तिची फसवणूक झालेली असते. सुकन्याचा नवरा म्हणतो, अरे सुकन्या, तू खूप मूर्ख आहेस. तुझ्यामुळे आम्ही आमची सर्व संपत्ती आणि वैभव गमावले आहे. तुमच्या दागिन्याच्या सवयीमुळे आम्हाला हा त्रास झाला आहे. आता तुम्ही या घरात राहू शकत नाही. तू आता हे घर सोड. सुकन्या म्हणते, हे परमेश्वरा, तुझ्याशिवाय या जगात माझे कोणीही नाही. तुला सोडून मी कुठे जाऊ. सुकन्याचा नवरा म्हणतो, तू कुठेही जाऊ शकतेस, पण आता तू या घरात राहू शकत नाहीस. तुझ्यामुळे माझे सर्व काही उद्ध्वस्त झाले आहे. या घरात राहिली तर बाकी सर्व काही नष्ट होईल. सुकन्या आपल्या नवऱ्याला हात जोडून विनवणी करू लागते, हे स्वामी, असे बोलू नका. मी कोणताही गुन्हा केलेला नाही. मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही. कृपया मला दासीला घराबाहेर काढू नका. पण सुकन्याचा नवरा तिचं ऐकत नाही आणि तिला घरातून हकलून देतो आणि म्हणतो, आता तू या घरातून निघून जा आणि परत कधीही येऊ नकोस. तू तर नदीत उडी मारून आत्महत्या करू शकतेस, पण इथून पुढे तू माझ्याबरोबर या घरी राहायचे नाहीस. मग सुकन्या दुःखाने रडत आपल्या पतीच्या घरातून निघून जाते. चालत चालत सुकन्या देवी लक्ष्मीच्या मंदिरात जाते आणि लक्ष्मीची प्रार्थना करते. तेव्हा सुकन्या तेथे बसते आणि विचार करते, जर माझा नवरा मला साथ देणार नाही तर मी काय करू. जिवंत राहून माझ्या पतीची दुर्दशा माझ्यामुळे झाली आहे, तर मला जगण्याचा अधिकार नाही. तेव्हा सुकन्या नदीत उडी मारून आत्महत्या करण्याचा विचार करते. असं म्हणते, सुकन्या नदीत उडी मारणारच होती. तेव्हा त्या ठिकाणी साक्षात लक्ष्मीचे दर्शन होते. साक्षात लक्ष्मी आई तेथे प्रकट होते. तेव्हा सुकन्याचे डोळे उघडते आणि देवी लक्ष्मी तिच्या समोर उभी राहिलेली असते. मा लक्ष्मीला पाहून सुकन्या खूप आनंदी होते आणि पुन्हा पुन्हा मातेला नमस्कार करते. हे देवी लक्ष्मी, मला क्षमा कर. मी खूप मोठे पाप केले आहे. देवी लक्ष्मी म्हणते, हे सुकन्या, माणसाने स्वतःचा जीव घेऊ नये. हे मोठे पाप आहे. देवाने दिलेल्या शरीराचा अशा प्रकारे नाश होऊ नये. सुकन्या म्हणते, देवी, मी असहाय्य आहे. माझ्या पतीने मला सोडून दिले होते आणि स्त्रीने तिच्या नवऱ्याला सोडून राहू नये. मी माझ्या नवऱ्याला सोडून जगू शकत नाही. म्हणूनच मी माझा जीव देणार आहे. मला माझे घर सोडावे लागले. तेव्हा लक्ष्मी म्हणते की सुकन्या, तुझं मन, तुझे व्यक्तिमत्व आणि इतर जणांशी वागणं खूप सुंदर आहे. त्याचा तुला आशीर्वाद देखील प्राप्त झाला आहे. पण तू काही चुका केल्या आहेत. त्या म्हणजे तुझ्या घरातील काही वस्तू तू दुसऱ्यांना दान केल्यास किंवा प्रेमाने दिल्यास, पण तेथेच मोठा घोळ झाला आणि तुझे आयुष्य अशा प्रकारे दुःखी झालं. तुझ्या या लहान चुकांमुळे तुझ्या नवऱ्याला तुला घरातून बाहेर काढावं लागलं आणि तुझ्या घरच्यांना खूप दुःख भोगावं लागलं. लक्ष्मी माता म्हणते, जी स्त्री आपल्या घरातील या वस्तू इतरांना देते, मी तिच्या घरात राहत नाही. मी त्या वस्तू घेऊन त्यांचे घर सोडून देते. तेव्हा सुकन्या म्हणते, हे माते, त्या कोणत्या वस्तू आहेत मला सांगा. मी कोणत्या वस्तू दान केल्या ज्यामुळे
तू माझ्या घराचा त्याग केलास. देवी लक्ष्मी म्हणते, हे सुकन्या, आता तू लक्षपूर्वक ऐक. मी तुला त्या गोष्टी सांगेन ज्या कोणत्याही स्त्रीने इतरांना देऊ नयेत. या वस्तू दान केल्यावर मी ते घर सोडते. सुकन्या, पहिली गोष्ट म्हणजे पोळपट लाटणं आणि तवा. कोणत्याही स्त्रीने आपल्या घरचे पोळपट लाटणे आणि तवा इतरांना देऊ नये. स्वयंपाकघरात या वस्तूंचे पवित्र्य नेहमी राखले पाहिजे. त्या नेहमी स्वच्छ आणि शुद्ध ठेवल्या पाहिजेत. या वस्तूंपासून भगवान विष्णूला प्रसाद बनवला जातो आणि तव्यावर बनवलेली पहिली रोटी देखील गायीला खायला दिली जाते. म्हणून या वस्तू नेहमी स्वच्छ आणि शुद्ध ठेवाव्यात. इतरांना दिल्यास ते पवित्र अपवित्र होऊ शकतात आणि मग दुसऱ्यांनी त्याचा वापर केल्याने अशुभ परिणाम मिळतात. म्हणून सुकन्या, तू तुझ्या स्वयंपाकघरातील पोळपट लाटणे आणि तवा तुझ्या शेजारीन बाईला देऊन सर्वात मोठी चूक केली आहे. पुढे लक्ष्मी म्हणते, हे सुकन्या, आता तू दुसरी गोष्ट ऐक. तू तुझ्या शेजारींच्या स्त्रीला दिलेली दुसरी गोष्ट म्हणजे झाडू, ज्यात मी नेहमी वास करते. जी वस्तू मला सर्वात प्रिय आहे ती वस्तू तू दुसऱ्यांना दिलीस. झाडूमध्ये मी आहे आणि जर दुसऱ्यांना दिलेस तर मी तुझ्या घरात कशी राहू शकेल? असे कृत्य करणाऱ्याच्या घरी मी कधीही राहत नाही. मी तिचे घर सोडून देते. घर झाडूने स्वच्छ केले जाते आणि जिथे स्वच्छता असते तेथेच मी राहते. हे सुकन्या, लक्षात ठेव. झाडू नेहमी घरात लपून ठेवावे. घराबाहेरच्या व्यक्तींनी सुद्धा झाडू पाहू नये. झाडू अशा ठिकाणी ठेवावा की जिथे कोणाचीही नजर जाऊ नये. हे बघा, झाडू ही अतिशय पवित्र गोष्ट आहे. तिला तुझ्याशिवाय आणि तुझ्या घरातल्या व्यक्तींशिवाय इतर कोणीही स्पर्श करू नये. यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे तू शेजारच्या बाईला दिले तुझी साड्या आणि अलंकार. मी नेहमी दागिन्यांमध्ये राहते. स्त्रीच्या 16 अलंकारमध्ये रत्नांना खूप महत्त्व असते. विवाहित स्त्रीने आपले दागिने दुसऱ्या स्त्रीला घालण्यासाठी देऊ नयेत. जी स्त्री आपले दागिने इतर स्त्रियांना देते तिच्या आयुष्यात मी दुर्दैव आणते. सुकन्या, आता मी तुला चौथी गोष्ट सांगते. संध्याकाळनंतर कोणत्याही व्यक्तीने पांढऱ्या रंगाच्या वस्तू दान करू नये. पण तुम्ही संध्याकाळी दूध दान केले होते. संध्याकाळी दूध दान केल्यामुळे जीवनात अशुभता येते. संध्याकाळच्या वेळी पांढऱ्या रंगाच्या वस्तू दान केल्याने व्यक्तीच्या आयुष्यात अशुभ काळ येतो. लक्ष्मी म्हणते, हे सुकन्या, आता मी तुला त्या सर्व गोष्टी सांगितल्या आहेत ज्या कधीही दान करू नयेत. या वस्तू कधीही कर्ज देऊ नये किंवा इतरांना वापरण्यासाठी देऊ नये. सुकन्या म्हणते, हे महालक्ष्मी, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. मला या गोष्टींची माहिती नव्हती. कृपया मला क्षमा करा आणि आता मला प्रायश्चित्ताचा मार्ग सांगा. देवी लक्ष्मी म्हणते, हे सुकन्या, तुला आधीच पश्चाताप झाला आहे. म्हणून आता तू तुझ्या घरी परत जा. मी तुला तुझे सर्व वैभव आणि संपत्ती परत केली आहे. असे म्हणत महालक्ष्मी त्या ठिकाणावरून अंतर्ध्यान पावते. मग सुकन्या देवी लक्ष्मीचे आभार मानते आणि त्या ठिकाणाहून घराकडे जाऊ लागते. तेवढ्यात तिचा नवरा तिच्या शोधात तिच्याकडे येतो. तो सुकन्याकडे येतो आणि तिची माफी मागतो आणि म्हणतो, हे सुकन्या, मला माफ कर. मी तुला चांगले वाईट बोललो. तू साक्षात देवीसारखी आहे. लक्ष्मी देवीच्या कृपेने आपली सर्व संपत्ती आणि वैभव परत मिळाले आहे. ज्यांनी आपले पैसे लुटले त्या सर्वांनी आमचे पैसे आपल्याला परत केले आहे आणि तुमचे नाव घेऊन माफी माग. हे ऐकून सुकन्या खूप आनंदी होते आणि पतीसह घरी परतते. लक्ष्मीच्या कृपेने सुकन्याचे घर पुन्हा समृद्ध होते आणि तेव्हापासून सुकन्याने आपल्या घरातील या 5 गोष्टी इतरांना कधीही दिल्या नाही. तर मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला ही व्हिडिओ आणि ही कथा नक्कीच आवडली असेल. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून, चॅनेलला सबस्क्राईब करून, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.
श्री स्वामी समर्थ.